जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. बंधूंनो नमस्कार. आज आपण पनवेल या भागातील रसायनी येथे आलेलो आहोत. रसायनीपासून काही अंतरावर कराडे हे गावस्थान आहे. येथील काही गावे ही ऐतिहासिकदृष्ट्या फार महत्त्वाची आहेत. येथीलच गुलसुंडे गावामध्ये सिद्धेश्वर मंदिर आहे. त्याचप्रमाणे समोरच असलेल्या नदीपलीकडील कराडे या गावामध्ये देखील ऐतिहासिक वास्तू आहे. कराडे गावामध्ये आपण प्रवेश करताच आपल्यासमोर भव्य असा तलाव आहे. या तलावाच्या शेजारीच काठावर गारमाता देवीचे मंदिर आहे. हे मंदिर देखील फार पुरातन आहे. या मंदिरापासूनच काही अंतरावर आपल्याला ऐतिहासिक गडी किंवा किल्ला आपल्याला पाहावयास मिळेल. या भुईकोट किल्ल्यातील वास्तू बऱ्यापैकी टिकून आहे. यानंतरच आपण पुढे 5 मिनिटे अंतर चालून गेल्यानंतर पाताळगंगा नदीच्या तीरावरती येतो. या तीरावरती पाताळेश्वर मंदिर आहे. हे मंदिर देखील पुरातन आहे. या मंदिराची बनावट काहीसे सिद्धेश्वर मंदिर त्याचप्रमाणे चिरनेर येथील गणेश मंदिर तसेच शंकर मंदिर याप्रमाणे ते भासते. या नदीचे तट हे चांगल्या प्रकारे बांधलेले आहे. तटावरती हनुमानाची तसेच अन्य देवी देवतांची मंदिरे आहेत. विशेष करून शिवमंदिर हे अतिशय उत्कृष्ट आणि सुंदर आहे. मंदिर आणि मंदिर परिसर उत्कृष्ट ठेवण्यासाठी गावकऱ्यांनी विशेष प्रयत्न केलेले दिसतात. या मंदिराची देखभाल ही चांगल्या प्रकारे केली जाते. या मंदिरात नियमित पूजा अर्चा, भजन कीर्तने होत असतात. तसेच मोठमोठे उत्सव देखील होत असतात. या परिसरात आणि मुंबईमध्ये भरपूर पाऊस झाल्यामुळे नदी अगदी ओथंबून वाहत आहे. तर बंधूंनो, कराडे गावाला आपण अवश्य भेट द्या. या गावातील गारमाता मंदिर त्याचप्रमाणे पाताळेश्वर मंदिर तसेच भुईकोट किल्ला हे आपण नक्की पाहावा. आपले गड किल्ले, आपल्या ऐतिहासिक वास्तू त्याचप्रमाणे देवालये यांच्या रक्षणाची जबाबदारी आपण सर्वांवर आहे. हा व्हिडिओ आपल्याला गड किल्ले, देवालये माहिती पडावीत यासाठी बनविला आहे. या ऐतिहासिक ठिकाणी त्याचप्रमाणे देवालयांकडे आपण कोणत्याही प्रकारचा गैरकचरा करू नये. त्याचप्रमाणे कोणतीही अवहेलना होईल असे कृत्य आपल्याकडून घडणार नाही याची आपण काळजी घेऊया. जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. या मंदिराचे तळाशाचे बांधकाम हे या भागातील ऐतिहासिक मंदिरे आहेत त्याप्रमाणे भासते. हे मंदिर पूर्णतः दगडामध्ये बांधलेले आहे. येथील महादेवाचे शिवलिंग अतिशय सुंदर आहे. या मंदिरातील नंदी हे गाभाऱ्यातच आहे. जणू सांगत आहे की सर्वात आधी पूजेचा मान माझा. मंदिराचे प्रवेशद्वार हे दगडामध्ये कोरलेले आहे. या मंदिराचा गाभारा मात्र जुन्या रूपातून आता नवीन रूपाकडे आलेला दिसतो. पाऊस भरपूर झाल्यामुळे नदीला पुराचे स्वरूप आहे. येथील काही खालची गावे आहेत त्या ठिकाणी पाणी देखील भरलेले आहे. हा मंदिर परिसर अतिशय भव्य असून निसर्ग संपदेने नटलेला आहे.
या गावाची ग्रामदेवता गारमाता देवीचं हे मंदिर आहे. हे देखील पुरातन आहे. हे मंदिर कौलारू आणि लाकडामध्ये बांधलेलं आहे. कोकणातील मंदिरे ज्याप्रमाणे असतात त्या पद्धतीचे हे आहे. मंदिराची मूर्ती ह्या तांदळांच्या स्वरूपात आहे. येथील गाभाऱ्यामध्ये आपल्याला खाली उतरून जावे लागते. ही आहे या कराडे गावातील शाळा. मंदिरासमोरच भव्य असा तलाव आहे आणि त्याच्या काठावरच गारमातेचे मंदिर. हा परिसर निसर्ग संपदाने खूपच नटलेला आहे. तेथील शांतता आपल्याला मनाला भावून जाते. हे आहे एकूणच समोर असलेल्या कुणसुंडे गावातील सिद्धेश्वर मंदिर. हे देखील पुरातन आहे. अंदाजे 500 ते 600 वर्षापूर्वी बांधल्याचे सांगितले जाते. याचे बांधकाम देखील दगडामध्ये असून यावरती सुबक असे काम केलेले आहे. येथील शिल्प हे बघण्याजोगे आहे. अनेक हिंदू देवदेवतांच्या मूर्ती या ठिकाणी आहेत. येथील शिवशंकरांचे लिंग देखील अतिशय सुंदर आहे. मंदिरातील कमानी त्याचप्रमाणे दगडावर चित्रित केलेले शिल्पकला ही अतिशय रेखीव आणि छान आहे. मंदिराच्या कलशाच्या आतील भाग हा दगडाचा असून सुंदररित्या एकमेकावर दगड रचून केलेला आहे. या मंदिराच्या प्रवेशाचे प्रवेशद्वार हे छानरित्या कोरलेले आहे. ही आहे मंदिरासमोरील दीपमान आणि समोरच दुथडीवरून वाहणारी पाताळगंगा नदी, ज्याच्या समोरच पलीकडच्या गावात कराडे गावामध्ये पाताळेश्वर मंदिर आहे. या मंदिरातील जुन्या मूर्ती ह्या जीर्ण स्वरूपात झाल्या होत्या. त्यांना पुन्हा विलेपन करण्यात आलेले आहे. ही समोरच श्री गणरायाची मूर्ती.